नाशिकमधील जत्रा हॉटेल कोणार्क नगर आडगाव परिसरातील पंचकृष्ण लॉन्स या ठिकाणी आज मराठा उद्योजक लॉबी नाशिक यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून महिलांना वेळ मिळावा, त्यांच्या समस्या जाणून घेता यावा यासाठी हळदी कुंकू घेण्यात आलं। महिलांना शिवरायांचे शिवकार्य पुस्तक वाण देऊन हा हळदी कुंकू समारंभ करण्यात आला। दरम्यान महिलांसाठी खेळ पैठणीचा घेण्यात आला। मयूर मोरणी पैठणीचे मयूर खोकले पाटील यांच्याकडून 5 महिला विजेत्यांना पैठणीचे वाटप करण्यात आले। तन्मय चिखले यांनी या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। कार्यक्रमाचे सर्व आयोजन कार्याध्यक्ष स्वप्नील भाऊ काळे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चिंतेश्वर देवरे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वैभव भाऊ फरतडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महिला जिल्हा अध्यक्ष सौ अश्विनीताई महाले यांनी त्यांचे सहकारी योगिताताई पाटील, मंजुषाताई संधान, मोनालीताई अस्वले, वैशाली ताजनपुरे, सागर भाऊ मोरे, अमोल भाऊ सोनवणे, नरेंद्र थोरात या संघटकांच्या सहकार्याने आयोजित केले। यावेळी अभिनेत्री निवेदिता पगार आणि अभिनेत्री संदेशा पाटील यांनी देखील कार्यक्रमात हजेरी लावली। यानंतर महिलांवर होणारा स्ट्रेसचा प्रभाव, महिला सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा कायदे यांसह महिला बचत गट स्थापन अशा विविध विषयांवर डॉक्टर मेघा पाटील, चेतन शेवाळे, सत्यवती गुंजाळ यांनी मार्गदर्शन केलं। परिसरातील महिला या हळदी कुंकू समारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मी सौ अश्विनी दौलत महाले, नाशिक महिला जिल्हाध्यक्ष मराठा उद्योजक लॉबी। दरवर्षी आपण जो हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करत असतो त्याचप्रमाणे यावर्षी देखील आपण हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केलेला आहे पंचकृष्ण लॉन्स येथे। अगदी भरभरून असा प्रतिसाद आपल्याला सर्व महिलांनी दिलेला आहे। संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून 300-400 प्लस महिला इथे आलेल्या आहेत। अगदी सुंदर असा खेळ पैठणीचा कार्यक्रम रंगला होता आणि खूप सगळ्यांनी त्याचा भरभरून आनंद घेतलेला आहे। मार्गदर्शन आपलं झालेलं आहे, बऱ्याच यांचं सेशन झालेलं आहे। खूप सुंदर कार्यक्रम झालेला आहे आणि खूप छान प्रतिसाद दरवेळी मला मिळत असतो। असाच प्रतिसाद तुमच्या सर्वांतर्फे नेहमी मिळत राहावा हीच मी सर्वांना विनंती करते। आज मराठा उद्योजक लॉबीच्या माध्यमातून महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता। याला संपूर्ण नाशिक मधून संपूर्ण मोठ्या प्रमाणावरती इथे प्रतिसाद मिळाला। जवळजवळ 500 पेक्षा जास्त महिलांनी या संपूर्ण कार्यक्रमात सहभाग घेतला होता। महिलांना हळदी कुंकू आणि खेळ पैठणीच्या याच्यासोबतच व्यावसायिक मार्गदर्शन ही शिबिर इथे घेण्यात आलं होतं। महिलांनी व्यवसायात यावं आणि शासनाच्या असलेल्या सगळ्या या स्कीम्स आहेत त्या माध्यमातून त्यांनी व्यवसायात मोठं पदार्पण करत त्यांच्या कुटुंबाला हातभार लावत त्यांनी व्यवसायात मोठी गरुड झेप घ्यावी यासाठी मराठा उद्योजक लॉबीच्या माध्यमातून आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। संपूर्ण नाशिक मराठा उद्योजक लॉबीच्या टीम कडून मी आलेल्या सर्व भगिनींचं आणि या कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्व आमच्या पार्टनरचं आभार मानेन। धन्यवाद। नमस्कार, जय शिवराय। मी निवेदिता पगार। आज मराठा उद्योजक लॉबी तर्फे हा हळदी कुंकवाचा छान असा कार्यक्रम ज्या आपल्या महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद जो मिळालेला आहे हे बघून खूप छान वाटतं आहे आणि सर्व आपल्या महिला भगिनींसाठी आज त्यांचा उद्योग जो आहे तो वाढण्यासाठी जो काही हा स्टेज त्यांना देण्यात आलेला आहे त्याबद्दलही मी मराठा उद्योजक लॉबीचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि सर्व माझ्या मराठा महिला भगिनींना त्यांच्या नवीन वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते। थँक्यू सो मच। नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी अभिनेत्री संदेशा पाटील। आज मी हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये आलेले होते आणि खरोखरच मला इथे येऊन खूप छान वाटलं कारण की अश्विनी महालेनी हा इव्हेंट आयोजित केलेला होता आणि इथे इतके सारे महिला होते ते बघून मला खरंच खूप छान वाटलं कारण की आज महिला मागे राहिलेल्या नाहीयेत, काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत आणि खूप छान नियोजन सुद्धा अश्विनी महालेंनी या इव्हेंट मध्ये केलेलं होतं। आणि अश्विनी दीदी, थँक्यू सो मच तुम्ही मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि तुमच्या वाटचालीस भावी वाटचालीस माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।